हा छोटासा पापड तुम्ही या ठिकाणी बघू शकता तेलात टाकता बरोबरच छान मस्त तिप्पट ते चौपट असा फुलल्या गेलेला आहे। तर आजची आपली रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाचे पापड। मस्त खमंग आणि खुसखुशीत तसेच चविष्ट असे हे पापड बनवून तयार होतात। ज्वारी अजिबात न आंबवता आपण आज हे पापड बनवणार आहे। भाकरीचं जे आपलं रेग्युलर पीठ असते त्याच पिठापासून मी हे पापड बनवलेले आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पापड अजिबात तेलकट झालेले नाही आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ज्वारीच्या पिठाचे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी घरातील रेग्युलर भाकरीचं जे पीठ असते तेच पीठ घेतलेलं आहे। तर ग्लासने किंवा एखाद्या वाटीने आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा मी 2 ग्लास एवढं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता या पिठामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करत असं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर पापड बनवण्यासाठी जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी हे स्वच्छ चाळून घेतलेलं पीठच पापड बनवण्यासाठी वापरलेलं आहे। आता पिठामध्ये मी 1 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हातानेच हे पाणी पिठामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। या पद्धतीने जर आपण हाताने हे पीठ छान असं मिक्स करून घेतलं पाण्यामध्ये तर पिठामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या होत नाही। तर सुरुवातीला मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलं, त्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं करत पाणी टाकून हे पीठ छान असं सैलसर पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे। तर मी तुम्हाला सांगते या ठिकाणी मला 3 ग्लास एवढं पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कन्सिस्टन्सीचंच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। यापेक्षा आपल्याला घट्ट नाही किंवा जास्त पातळसुद्धा या ठिकाणी पीठ आपल्याला भिजवायचं नाही आहे। तर मी 3 ग्लास एवढं पाण्याचं प्रमाण जे सांगितलं आहे पीठ भिजवण्यासाठी ते अगदी परफेक्ट आहे। यापेक्षा आपल्याला पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करायचं नाही आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे। तुम्ही जाड बुडाचं कोणतंही भांडं हे पीठ शिजवण्यासाठी वापरू शकता। आता कढईमध्ये 6 ग्लास एवढं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि कढईवरती छान असं झाकण ठेवून हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पाणी चांगलं गरम झालेलं आहे। त्यानंतर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचा 1 चमचा एवढा पापडखार टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे आणि एका हाताने आपल्याला हे भिजून घेतलेलं ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने या पद्धतीने हे पीठ छान असं घाटत राहायचं आहे। त्यामुळे आपल्या पिठामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या होणार नाही। अगदी छान प्लेन असं पीठ आपलं बनवून तयार होईल। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी एकसारखं हे पीठ छान असं घाटून घेत आहे। तर मंद ते मध्यम आचेवरती आता आपल्याला या पिठाला छान असं शिजवून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला शिजत असताना अजिबात सोडायचं नाही आहे। एकसारखं या पद्धतीने पीठ छान असं घाटत राहायचं आहे किंवा मिक्स करत राहायचं आहे। तर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता 10 ते 15 मिनिटानंतर हे पीठ छान असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा शिजायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला आपल्याला पिठामध्ये पोहे खाण्याचे 2 चमचे एवढे तीळ टाकून घ्यायचे आहे आणि 1 चमचा एवढं जिरं मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ओवा किंवा तिखटसुद्धा टाकून घेऊ शकता। आता हे तीळ आणि जिरे आपल्याला पिठामध्ये छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिठाला छान अशा उकळ्या आलेल्या आहेत आणि पीठ छान असं शिजल्या गेलेलं आहे। साधारण 3 ते 4 अशा उकळ्या आपल्या पिठाला यायला पाहिजे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी हे कंटिन्यू 15 ते 17 मिनिटे हे पीठ छान एकसारखं शिजवून घेत आहे। तर याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ बनवायचं आहे। यापेक्षा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ आपल्याला हे पीठ बनवायचं नाही आहे। अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये या ठिकाणी बघा मी पीठ शिजवून घेतलेलं आहे। आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला याचे पापड टाकून घ्यायचे आहेत। गरम गरम पिठाचे पापड छान एकसारखे पसरवले जातात। तर या ठिकाणी बघा मी पापड टाकण्यासाठी एक प्लास्टिकचा पेपर खाली अंथरून घेतलेला आहे। प्लास्टिकच्या पेपरवरती जर पापड टाकून घेत असाल तर पेपरला अजिबात तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही आहे। पेपरला अजिबात तेल वगैरे न लावता सुद्धा अगदी सहजासहजी हे पापड छान असे निघतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान असे आपले पापड टाकले जात आहे। चला तर मग आता मी सगळे पापड सारख्याच पद्धतीने टाकून घेते। आता हे पापड जे आहेत ते मी फॅनखाली सुकवून घेणार आहे। तुम्ही हे पापड उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेऊ शकता। उन्हामध्ये साधारण 1 दिवसामध्ये हे पापड छान कडकडीत असे वाळले जातात। तर या ठिकाणी बघा मला 2 ते 2.5 दिवस असे हे पापड कडकडीत वाळण्यासाठी लागलेले आहेत। फॅनखाली थोडासा जास्त वेळ लागतो। उन्हामध्ये लवकर हे पापड छान असे कडकडीत वाळल्या जातात।
तर 2 दिवसानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पापड जे आहेत ते छान असे मस्त कडकडीत असे वाळलेले आहेत. चला तर यापैकी मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते. तर पापड तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पापड टाकून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता पापड टाकताबरोबर अगदी 10 ते 20 सेकंदामध्येच आपला पापड छान असा तळून होतो. अगदी छान मस्त तिप्पट ते चौपट असा आपला पापड फुललेला आहे. तेवढेच ते पापड छान मस्त खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहेत आणि हे पापड तळण्यासाठी आपल्याला जास्त तेलसुद्धा लागत नाही. अगदी कमीत कमी तेलामध्ये हे पापड तळून होतात. जास्त तेलकटसुद्धा हे पापड होत नाही. आता तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवते. एका हातामध्ये तुम्ही बघू शकता किती छान हा पापड मस्त तुटलेला आहे. तर पापड बघूनच तुम्हाला समजत असेल किती छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे आपले पापड बनून तयार झालेले आहेत. आशा करते तुम्हाला माझी आजची ही खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत पापडांची साधी सोपी रेसिपी नक्की आवडली असेल. चला तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.